दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 25/11/2025 पोलीस ठाणे भाग 5 अपराध क्रमांक 704/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(4) 305 अ रोजी दाखल असून दिनांक 24/11/2025 रोजी संध्याकाळी 7:30 ते दिनांक 25/11/2025 च्या सकाळी 11 वाजेच्या दरम्यान कुसुंबा तालुका जिल्हा धुळे गावात तक्रारदार वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील 4,78,000 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने व रोख रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेल्यानं गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। घरफोडी करणाऱ्या टोळीनं आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला होता। त्या धुळे तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे, अकलाड या गावात गेल्या 2 महिन्यात घरफोडीचे प्रकार घडले, तसंच त्या प्रकरणांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व अधीनस्थ अधिकारी व अंमलदारांनी तत्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली व प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, संजय बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे अधीनस्थ असलेले अधिकारी अंमलदारांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे सूचित केलं। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे लेखनिक पोलीस हवालदार नितीन चव्हाण व शोध पथकातील पोलीस हवालदार उमेश पवार व पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, पोलीस कॉन्स्टेबल राजू पावरा यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकामी पारंपरिक तपास पद्धतीचा वापर करून साक्षीदारांना विचारपूस, अभिलेखावरील ज्ञात गुन्हेगारांची तपासणी, गुप्त बातमीदारांना माहिती विचारपूस करून पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे, प्रतीक देसले यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कुशल पद्धतीनं तांत्रिक विश्लेषणाचा अथक परिश्रम घेऊन परिसरातील तसंच 3 राज्याच्या रस्त्यावरील सुमारे 375 ANPR CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली, ज्यात काही संशयितांच्या हालचाली पोलिसांच्या नजरेतून लपल्या नाही। त्यावरून पुराव्यांची सांगड व जुळवाजुळव करून प्रयत्नांची पराकाष्ठा करत गेल्या 17 दिवसांपासून आरोपी शोध कार्यात सातत्य ठेवून संशयित आरोपींचा मागोवा काढत सलग 5 दिवसांचा प्रवास करत मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे तपास पथक थेट गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवरील दाहोद व गोध्रा जिल्ह्यात जाऊन धडक दिली व स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयितांना ताब्यात घेतलं। त्यात आरोपींनी वरील घरफोडी गुन्ह्याची कबुली देऊन त्यासोबतच धुळे येथील स्थानिक साथीदार सुद्धा असल्याची माहिती दिली असून आरोपींना धुळे इथं आणल्यानंतर आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली। तसंच तपासात स्थानिक साथीदाराचा शोध घेऊन त्याला सुद्धा अटक करण्यात आली। यात विशेष बाब म्हणजे निष्पन्न झालेले आरोपी यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात अटक नव्हते किंवा त्यांची पूर्व गुन्हेगारी इतिहास कोणत्याही पोलीस ठाण्यात उपलब्ध नाही। निष्पन्न झालेले आरोपी गुन्हा करून लगेच परराज्यातून निघून जात असत म्हणून ते कोणत्याही अभिलेखावर आलेले नाहीत। प्रकरणाच्या आता पावेतोच्या झालेल्या प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एकूण 6 घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यात 120 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। आरोपींकडून गुन्ह्यातील बराच मुद्देमाल जप्त करण्याचं कामकाज व अटक व आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेण्याचं कार्य सुरू आहे। प्रवीण चौधरीसह चंद्रकांत महाजन, दक्ष पोलीस न्यूज, धुळे।